असं म्हणजे तुमच्या टीव्ही स्क्रीनवर उजव्या बाजूला ही जी आकडेवारी आहे, मराठवाड्यात महायुती 34 जागांवर आघाडीवर. असं म्हटलं जात होतं की मराठवाड्यामध्ये महायुतीला फटका बसेल, जरांगे फॅक्टरचा फटका बसेल महायुतीला, अशी चर्चा होती. पण इथं मात्र हे सगळे फॅक्टर जे आहेत ते काही कामी आलेले नाहीयेत. केवळ महायुतीचा ट्रॅक्टर चाललाय की काय अशीच खरं तर चर्चा आहे. कारण दोन पक्षांच्या फुटीनंतर जनतेचा कौल हा महायुतीलाच आहे. आणि लाडकी बहीण महायुतीला पावलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्यानं प्रचार सभांमध्ये लाडकी बहीण योजना किती महत्वाची आहे, लाडक्या बहिणींना जे आमच्या म्हणजे महायुतीच्या सरकारनं दिलं ते कोणीही दिलं नाही, या सगळ्यावर त्यांचा सातत्यानं भर दिसला. आणि त्याच लाडक्या बहिणींनी आता त्यांच्या लाडक्या भावाला म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता आपलं मत देत प्रतिसाद दिलाय की काय, असंच एकंदरीत दिसतंय. म्हणजेच शिंदे, फडणवीस आणि अजित पवार या फॅक्टरचा बोलबाला सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत असल्याचं दिसतंय. आणखीन एक ब्रेकिंग न्यूज. मलबार हिल या विधानसभा मतदारसंघातनं मंगल प्रभात लोढा यांचा विजय झालेला आहे. मंगल प्रभात लोढा विजयी झाल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. भाजपला आणखी एका ठिकाणी यश मिळताना दिसतंय. लागवी या घडीची महत्वाची ही बातमी आपण पाहतोय. मलबार हिल मधून मंगल प्रभात लोढा विजयी झालेले आहेत. या सगळ्या विषयी चर्चा करण्याकरता मान्यवर सुद्धा आपल्या सोबत स्टुडिओमध्ये सध्या उपस्थित आहेत. मी अजित चव्हाण यांच्याकडे येते. अजितजी, जसं तुम्ही म्हणताय केवळ लाडकी बहीण हा एकमेव फॅक्टर या ठिकाणी चालला नाही, तर इतरही फॅक्टर महत्त्वाचे होते. यामध्ये मात्र फडणवीसांचं एक वक्तव्य फार महत्त्वाचं मानलं जातं. लोकसभा निवडणुकीनंतर फडणवीसांनी म्हटलेलं होतं, आता मला ग्राउंडवर उतरून काम करण्याकरता वेळ द्या, मला सगळ्या पक्षाच्या जबाबदारीतून मोकळं करा, मला या ठिकाणी लक्ष घालू द्या. आणि तिथून खरं तर या सगळ्याला सुरुवात झाली. नेमकं कसं हे ग्राउंडवर उतरून हे सगळं व्यवस्थापन करण्यात आलेलं होतं. लागवीजी, मी स्वतः भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचा सदस्य आहे. त्यामुळं मला या सगळ्या कामाची अतिशय सुसूत्रबद्ध पद्धतीनं माहिती आहे. आम्ही लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं खोटा प्रचार नरेटिव्ह पसरवण्यात आलं होतं त्याच्यावरती अतिशय सूक्ष्म पद्धतीनं काम केलं. ते कसं केलं ते मी सांगणार नाही, पण आम्ही महायुती म्हणून काम केलं. नाही, पण तो फॉर्म्युला सांगाच. आज सूक्ष्म पद्धतीनं मायक्रो मॅनेजमेंट काय केलं नेमकं भाजपने, म्हणजे आता डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आहे तिकडे, ते तुम्ही जरा त्यांना सांगितलं तर तुम्हाला. माझे मित्र, माझे सहकारी डॉक्टर राजू वाघमारे यांना हवेचं रुख अतिशय चांगल्या पद्धतीने कळत नाही. अजितजी, हा प्रश्न मी तुम्हाला विचारायचं कारण यासाठी, कारण पालिका निवडणुका पण आहेत आता, त्या पण लागतील आता. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याचा फायदा होईलच महायुतीला. अजिंक्यजी, मी आपल्याला इतकंच सांगतो, आम्ही महायुती म्हणून काम केलं आणि आमच्यामध्ये अतिशय चांगला समन्वय होता. आणि कुठेही काही सेकंद तुम्हाला थांबवते. महत्वाची एक बातमी येते. फडणवीसांचा रवी राणांना फोन गेलेला आहे आणि रवी राणांना सागर बंगल्यावर बोलवलेलं आहे. मुंबईला तातडीनं बोलवण्यात आलेलं आहे रवी राणांना. या घडीची ही महत्वाची